बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंना महायुतीकडून तुर्तास अभय असल्याचं चित्र दिसू लागलंय। कारण धनंजय मुंडेंविरोधात अंजली दमानिया यांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली जाणार आहे। तसं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगून टाकलंय। राजीनाम्याबाबत कुठलाही तडकाफडकी निर्णय न घेण्याची भूमिका अजितदादांनी घेतली आहे। धनंजय मुंडेंना महायुतीकडून तुर्तास अभय। सरकार चौकशी करून राजीनाम्याचा निर्णय घेणार। राजीनाम्याबाबत तडकाफडकी निर्णय न घेण्याची भूमिका। एका तासात त्यांनी त्यांचा राजीनामा मागायला हवा होता, पण तरीही जर मागितला नसेल तर मी तर कोर्टाचा मार्ग नक्की केलेलाच आहे। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, नाहीतर कोर्टात जाईन असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला। त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय होईल असं सांगण्यात येत होतं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅक वरती हे प्रकरण चालून आणि प्रशासनाला जर मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे, तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे कुणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील, लोक अजून मोकळ्यापणाने तिथे बोलतील। भाजप आमदार सुरेश धस यांनीही अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली। अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, आमच्या पक्षाचे ते नाहीयेत। त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही, त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। अजित पवारांनी सुरेश धसांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे। धसांना काय वाटतं याच्याशी मला घेणं देणं नसल्याचा टोला अजित पवारांनी लगावलाय। वरिष्ठ नेत्यांऐवजी खालच्या नेत्यांनी बोलू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही। मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही। धनंजय मुंडेंबाबत अंजली दमानियांनी अजित पवारांना जी कागदपत्र दिली होती ती कागदपत्र तपासूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ असं अजितदादांनी सांगितलंय। जे काही विषय वेगवेगळे होते त्यावेळेला तुम्हाला जसं अंजली दमानिया भेटल्या तशा मला पण भेटल्या। मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे। ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं, ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या 3 प्रकारची चौकशी चालू आहे। एक आहे SITची, एक आहे CIDची, एक आहे न्यायालयीन चौकशी। तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडं ती माहिती, कारण उद्याच्याला कुणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत। त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं। अजित पवार धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं स्पष्ट झालंय। सध्या तरी धनंजय मुंडेंना सरकारनं अभय दिल्याचं स्पष्ट झालंय। अंजली दमानियांनी अजित पवारांच्या या भूमिकेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। कशाची चौकशी करायची आहे त्यांना, काय एवढा वेळ लागतोय, आणि ह्या काही मी बनवलेले कागद नाहीयेत, हे ROCचे डाउनलोडेड कागद आहेत। पण त्यांना वेळ काढायचा आहे, म्हणजे हळूहळू जनता विसरून जाईल, आपण सगळे विसरून जाऊ आणि लढा काही होणार नाहीये। म्हणजे हे लोक लढून थकून जातील, पण आपण कारवाई करायची नाही, ही जर भूमिका असेल तर ती चुकीची आहे। धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे। दिल्लीत ते केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशींना भेटणार असल्याचं सांगण्यात येतंय। पण सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा दावा तितकासा खरा वाटत नाही। अजित पवारांनी धनंजय मुंडेंना तुर्तास अभय दिलं असलं तरी दिल्लीत काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
मनश्री पाठक सह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई.